आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्र प्रासंगिक. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील आजीवन शिक्षण आणि विस्तार विभाग तसंच विद्यार्थी विकास विभागाच्या वतीनं 2 दिवसीय नरहर कुरुंदकर व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं आहे. काल या व्याख्यानमालेत नांदेड इथले प्रसिद्ध लेखक तथा वक्ते डॉक्टर विश्वाधर देशमुख यांनी छत्रपती शिवाजी महाराज वसा आणि वारसा या विषयावर मार्गदर्शन केलं. ते म्हणाले, शिवभारत नावाच्या त्या चरित्र ग्रंथात असा उल्लेख सापडतो की अध्यापक नेमका एक मुद्दा शिकवताय तर छत्रपती शिवाजी महाराज पुढच्या मुद्द्याकडे, लिपीमधलं एक अक्षर शिकवलं जातंय तर छत्रपती शिवाजी राजे हे पुढचं अक्षर गिरवण्याचा प्रयत्न करतायत. मला यात सांगायचं नेमकं काय तर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःची बुद्धी घडवण्यासाठी विद्यार्थी जीवनाचा काळ व्यतीत केलेला आहे. वयवर्ष 7 ते वयवर्ष 12 या काळामध्ये जी बुद्धीची वेगवेगळी अंग असतात त्या वेगवेगळ्या अंगांचं अध्ययन करण्याचं काम छत्रपती शिवाजी राजांनी केलंय. हार्वर्ड गार्डनर नावाचा एक मानसशास्त्रज्ञ त्याने थिअरी मांडली. ती थिअरी होती द थिअरी ऑफ मल्टिपल इंटेलिजन्स, बहुविध बुद्धिमत्तेचा सिद्धांत. गार्डनर असं म्हणतो की कुठलाही व्यक्ती महान होणार आहे का लहान राहणार आहे हे कशावरून ठरतं? तो बुद्धिमत्तेच्या किती अंगांना स्पर्श करतो यावरून त्याचं लहानपण आणि महानपण ठरत असतं. बुद्धिमत्तेचं तांत्रिक अंग, बुद्धिमत्तेचं भाषाविषयक अंग, बुद्धिमत्तेचं ज्याला गणिती अंग, अशा वेगवेगळ्या अंगांना स्पर्श करणं हे छत्रपती शिवाजी राजांना महत्वाचं वाटतंय. दांडपट्टा चालवला का शिवाजी राजांनी? चालवला. तलवार चालवली का शिवाजी राजांनी? चालवली. घोडेस्वारी केली का शिवाजी राजांनी? केली. पण याच्या पलीकडे जाऊन सामुद्रमत नावाचं जे काही जो विषय आहे ना त्या विषयाचं सुद्धा अध्ययन शिवरायांनी विद्यार्थी जीवनामध्ये केलेलं आहे. सामुद्रमत म्हणजे काय याच्याबद्दल वेगवेगळे इतिहासकार असं म्हणतात. सामुद्रमत म्हणजे ज्योतिषशास्त्राचा शिवाजी राजांनी अभ्यास केला. आज छत्रपती संभाजीनगर नगरीमध्ये आल्याबरोबर मला एका मोठं कटआउट दिसलं आणि त्यामध्ये तुम्हाला जर भविष्य घडवायचं असेल तर आमच्याकडे या. आज जर असे लोक आहेत बुवा आणि बाबा, शिवाजी राजांच्या काळात यांची गिनती कमी नसेल. संपूर्ण चरित्रामध्ये शिवाजी राजे एखादी मोहीम आखत असताना कुठल्या बुवाकडे बाबाकडे ज्योतिषाकडे गेले असा उल्लेख सुद्धा सापडत नाही. हे उल्लेख असा नक्की सापडतो. राजाराम महाराज जन्माला आले आणि ते पालखे जन्माला आले म्हणे. छत्रपती शिवाजी राजांकडे कुणीतरी हा निरोप घेऊन गेला तर राजे म्हणतायत काय बरं झालं राजाराम पालखा जन्माला आला. मोगल पदपादशाहीत पालखी घालायची असेल तर असाच जन्म पाहिजे. मला सांगायचं नेमकं हे की सामुद्रमत याचा अर्थ ज्योतिषशास्त्र असं करून छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी माता येऊन तलवार देते म्हणून ते कर्तृत्व गाजवतात. ज्योतिषी अमुक अमुक सांगतो म्हणून छत्रपती शिवाजी महाराज काहीतरी करतात असं म्हणून शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाची आभा कमी करण्याचा प्रयत्न महाराष्ट्रात आणि भारतामध्ये वेळोवेळी झाला. सामुद्रमत याचा अर्थ आहे समुद्र विषयक ज्ञान. समुद्र विषयक ज्ञानाचा अभ्यास विद्यार्थी जीवनात केलाय आणि भारताच्या इतिहासामध्ये पहिलं आरमार तयार करणारा राज्यकर्ता छत्रपती शिवाजी राजे झाले. भविष्यात जे करायचं असतं त्याच्या पाऊल पुन्हा विद्यार्थी जीवनामध्ये दिसल्या पाहिजे. विद्यार्थी जीवनामध्ये जर नाचणं हे आपलं सर्वस्व वाटत असेल तर आयुष्य तुम्हाला नाचायलाच लावणार आहे हे सांगायला परत दुसरा कुठला भविष्यवेत्ता लागणार नाही तुम्हाला. तुम्ही विद्यार्थी जीवनात काय करताय यावरून तुमचं नंतरचं आयुष्य घडत असतं. विद्यार्थी जीवन हा पाया असतो. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये जी करुणा आली, छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये जी बुद्धिमत्ता आली, छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये कर्तृत्व संपादन करण्याची जी क्षमता आहे ती क्षमता त्यांच्या बालपणाच्या काळामध्ये तरुणपणाच्या काळामध्ये आलेली आहे. ही गोष्ट आपण नीट लक्षात घेतली पाहिजे. म्हणून पहिलं काम चारित्र्य घडवायचं असेल तर पाया घडवावा लागतो. म्हणून पाया घडवण्यावरती शिवाजी राजांचा पाया घडवण्यावरती शहाजी राजे असतील किंवा मा जिजाऊ असतील यांनी विशेष मेहनत घेतली आहे. ही गोष्ट आपण विसरायला नको. या बाबतीतला एकच दाखला तुम्हाला देतो. चारित्र्य जेव्हा माणसाचं लखलखीत असतं, पक्क असतं आणि जेव्हा त्याच्या हातामध्ये राज्याची सूत्र येतात, सामान्य सूत्र येतात, तेव्हा तो माणूस काय करतो? तुम्हाला सगळ्यांना माहिती रांझेगावच्या बाबाजी पाटलाचा एक प्रसंग छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये किंवा चरित्रामध्ये आहे. रांझेगावचा बाबाजी पाटील त्या काळामध्ये त्याच्या गावचा जो पाटील आहे तो स्वतः सरंजामदार असायचा, तो वतनदार असायचा. त्याला वाटायचं मी या गावचा, मी या प्रदेशाचा, मी या सुभ्याचा राजा आहे.
मला कुणी आदेश देता कामा नये, मला कुणी नियम शिकवता कामा नये. त्यानं त्याच्या गावातल्या एका मुलीसोबत बदफेरी केली. बदफेरी केली म्हणजे काय केलं, तर त्या मुलीच्या आबरूवरती हात टाकला. छत्रपती शिवाजी महाराज तेव्हा वयानं खूप लहान आहे, बाल शिवबा. नुकताच त्यांनी पुणे परगण्याचा कारभार बघायला सुरुवात केली आहे. शिवाजी राजांच्या कानावरती ही वार्ता गेल्यानंतर त्यांनी रांजेगावच्या बाबाजी पाटलाला दरबारामध्ये हजर करायला सांगितलं. त्याला विचारणा केली तर रांजेगावचा बाबाजी पाटील म्हणतो, कसं गाव माझं, रयत माझी, तिच्यासोबत काय करायचंय हा निर्णय पण माझा. शिवरायांनी तिथल्या तिथं रांजेगावच्या बाबाजी पाटलाचे हातपाय कलम करण्याची शिक्षा फरमावली. हे का घडू शकलं, कारण त्यांचं स्वतःच चारित्र्य या बाबतीमध्ये लखलखीत. जेव्हा स्वतःच चारित्र्य लखलखीत नसतं तेव्हा माणसाला निर्णय घेता येत नसतो. पदाची लालसा प्रचंड असते. मी कधी एखाद्या पदावर जाऊ वाटत असतं. अरे बाबा, पण त्या पदावर जाऊन करणार काय? शेवटी तुझं चारित्र्य त्या पदाच्या चारित्र्यामध्ये परिवर्तित होणार आहे. आज जर आपल्याला समाजाचं चारित्र्य बिघडलेलं दिसत असेल तर याचं एक महत्वाचं कारण समाजाच्या वेगवेगळ्या क्षेत्राचं नेतृत्व करणारे जे लोक आहेत त्यांच्या चारित्र्यामध्ये पहिल्यांदा बिघडत आहे. त्यांचं चारित्र्य बिघडलं आणि मग समाजाचं चारित्र्य सुद्धा बिघडायला सुरुवात झाली. शिवरायांच्या काळामध्ये समाजाचं चारित्र्य का लखलखीत होतं, बलिदानाच्या प्रेरणा का तयार होतो, याच्या पाठीमागचं कारण आहे तर जशा पद्धतीचा आपला राज्यकर्ता आहे त्याचं अनुकरण त्या काळातली प्रजा करते. आणि म्हणून राज्यकर्त्याचं चारित्र्य जर लखलखीत असेल तर प्रजेचं चारित्र्य सुद्धा लखलखीत असतं. हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या एकूण व्यक्तिमत्वाकडून, चरित्राकडून आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणून बाबासाहेब जो पहिला पॅरामीटर सांगतायत तो म्हणजे चारित्र्याचा, प्रामाणिकपणाचा आणि सचोटीचा. तो आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्याला शतप्रतिशत लागू करता येतो. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. आता मी येतो दुसऱ्या मुद्द्याकडे. दुसरा मुद्दा बाबासाहेब म्हणतायत की काय केलं पाहिजे, तर भूतकाळाचं अवलोकन केलं, वर्तमानाचं आकलन केलं आणि भविष्य कसं आहे किंवा कसं असणार आहे हे समजून घेऊन त्याला प्रतिसाद देणारी बुद्धिमत्ता असली पाहिजे. बाबासाहेबांनी वापरलेला शब्द आहे ट्रू इंटरेस्ट. या बाबतीत छत्रपती शिवाजी महाराजांवरती अनेक इतिहासकारांनी खूप अन्याय केलेला आहे. कारण जेव्हा आपण बुद्धिमत्ता मोजायला लागतो तेव्हा आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे फक्त पराक्रम आपल्याला दिसतात. याच्या पलीकडे आपल्याला बुद्धिमत्तेचे जे काही पॅरामीटर असायला पाहिजे ती नीट आपण सेट नाही करू शकतो. पण आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की ज्याला आपण बुद्धिमत्ता म्हणतो ती छत्रपती शिवाजी महाराजांनी कुठं कुठं दाखवली. मी केवळ 2 प्रसंग दिले. त्याचा पहिला प्रसंग आहे की कुठलाही जो राज्यकर्ता असतो, आदर्श राज्यकर्ता कोणता मानला जातो, आदर्श जो युद्ध जिंकतो किंवा रणक्षेत्रावरती शत्रूला पराभूत करतो तो काही पराक्रमी राज्यकर्ता फार मानला जातो. पराक्रमी राज्यकर्ता कोणता असतो, तर जो शत्रूला ज्या रणक्षेत्रावरती पराभूत करायचंय तो बॅटल फील्ड स्वतः निवडतो. म्हणजे शत्रूला त्या रणक्षेत्रावरती घेऊन येतो. तो युद्ध जिंकणाऱ्या, लढाई जिंकणाऱ्या कुठल्याही राज्यकर्त्यापेक्षा, विजेत्यापेक्षा श्रेष्ठ. दाखला घेऊयात आपण. अफजल खानाचा जो छत्रपती शिवाजी राजांनी पुतळा बाहेर काढला त्याच्या पाठीमागचं नेपथ्य आपल्याला माहिती आहे. आपण या घटनेच्या नाट्यामध्ये इतकी अडकून पडलो की याचं नेपथ्य आपण लक्षात घेतलं नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्याची आपण जेव्हा टप्पे करायला लागतो तेव्हा शिवाजी राजांनी अफजल खानासारखा शत्रू स्वराज्यावरती चालून येणार आहे याचा अंदाज त्यांना अगोदर झाला. म्हणून शेंडगे पहिल्यांदा त्यांनी जावळीतून खोड ताब्यात घेतली. जावळीच्या खोऱ्याचा इतिहास असा आहे, जावळीच्या खोऱ्यात शत्रू फक्त एकदा येतो, त्याला बाहेर जाता येत नाही. म्हणजे आजच्या भाषेमध्ये केवळ इन्कमिंग आहे, आउटगोईंग शक्य नाही. अशा जावळीच्या खोऱ्याची निश्चिती करून नंतर अफजल खानाला सांगितलंय की बाबा रे आम्ही घाबरलो, आता तुझ्याशी आम्हाला समेट करायचं. आमची नम्र विनंती आहे की तू आम्हाला भेटायला आहे. आम्ही तुझ्या स्वागताची अशी मोठी जंगी तयारी करू, तू फक्त यावंस. आणि कुठलाही शत्रू असला तरी सुद्धा त्याला केलेलं कौतुक आवडतं. इथं अफजल खानाला हे कौतुक आवडलं. अफजल खान प्रतापगडाच्या पायथ्याशी आला आणि पायथ्याशी आल्यानंतर पुढे काय झालं हा इतिहास आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे. समजून घ्यायची गोष्ट अशी आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी बॅटल फील्ड स्वतः निवडलं. तुम्ही आता विद्यार्थी आहात म्हणून सांगतो, छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांचा कुठलाही डावपेच रिपीट केला. अफजल खानाला प्रतापगडाच्या पायथ्याशी बोलावून मारलंय. मग नंतर येणारा पुढचा शत्रू होता तो शाहिस्ते खान होता. शाहिस्ते खानानं पण असा विचार करायचा की मला सुद्धा आता दुसऱ्या एखाद्या गडाच्या पायथ्याशी हा राजा बोलवणार. असं केलं नाही. अफजल खानाला बोलावून मारलंय, शाहिस्ते खानाला जाऊन मारलंय.
विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉक्टर कैलास आंभोरे यांनी मार्गदर्शन केलं. डॉक्टर आंभोरे म्हणाले की अलीकडचा विद्यार्थी आपल्याला वर्गात दिसत नाही, अलीकडचा विद्यार्थी आपल्याला घरात दिसत नाही, अलीकडचा विद्यार्थी किंवा तरुण आणि मुलं आपल्याला क्रीडांगणावरती सुद्धा दिसत नाही. अलीकडचे विद्यार्थी आपल्याला अभ्यासिकेमध्ये दिसतात, पण वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा परीक्षांमध्ये मात्र त्यांच्या प्रावीण्याचं प्रमाण मनावर तितकं असलेलं आपल्याला दिसत नाही. असं का होतंय याचा आपण सर्वांनी विचार करण्याची गरज आहे. मला वाटतं यासाठी सर्वात महत्वाची जबाबदारी आहे ती संपूर्ण व्यवस्थेची, आणि त्यासोबतच वेगवेगळ्या प्रकारचं जे तंत्रज्ञान माध्यमं आपल्या समोर उपलब्ध झालेली आहेत, या माध्यमांच्या आम्ही प्रचंड आहारी गेलेलो. कालच सर या ठिकाणी आम्ही नशा अभियानाअंतर्गत मानसतज्ञांचं एक मार्गदर्शन आयोजित केलेलं होतं. ते असेल किंवा मी सातत्याने सांगतोय की आजचा तरुण जो आहे, आजचा विद्यार्थी जो आहे, तो कशामध्ये अडकलाय, तर तो प्रामुख्याने मोबाईल मध्ये अडकलेला आपल्याला. म्हणजे रियालिटी पेक्षा त्याला व्हर्च्युअलिटी महत्वाची वाटायला लागलेली आहे, आणि याच माध्यमांमध्ये तो सगळं काही पाहतोय आणि त्यावरून त्याचे दृष्टिकोन निर्माण होताना आपल्याला दिसत आहे. म्हणजे कुठेतरी एखादी घटना घडते की परधर्मातला कुणीतरी दुसऱ्या धर्मातल्या एखाद्या धार्मिक स्थळामध्ये गेला आणि त्यावरून लगेच वेगवेगळ्या पद्धतीनं चर्चेला सुरुवात होते. पण मला वाटतं ही आपली परंपरा नाही. हे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला शिकवलेलं नाहीये. त्याचं कारण असं आहे की या ठिकाणी बसलेल्यांपैकी मुस्लिमेतर जेवढे कोणी आहेत तेवढ्यांना माहिती असेल की इतर धर्मातले लोक श्रद्धेनं पीराला जाताना आपल्याला दिसतात. मग पीर कुणाचा आहे हे छत्रपती शिवाजी महाराजांनी विचारात घेतलं नव्हतं का? फक्त त्यांनी मराठा जातीतले मावळे एकत्र केले होते का? त्यांच्या मी या संदर्भामध्ये फार काही बोलणार नाही, पण जे चित्र तुमच्या माझ्या समोर आपल्या समोर येतंय आणि विशेषतः इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून तुमच्या माझ्या समोर येतंय, त्यावरती मला वाटतं तुम्ही विश्वास न ठेवता चिकित्सा केली पाहिजे. वामनदादांनी खूप छान लिहिलेलं आहे एका गीतामध्ये की शिवाजी महाराज कसे होते, त्यांनी मराठा मावळ्यांना एकत्र केलं का? तर नाही, 18 पगड जातीतले तरुण त्यांनी एकत्र केलेले होते. त्यांच्या दरबारामध्ये असणारे अधिकारी देखील इतर जातीतले होते, इतर धर्मातले होते, आणि म्हणून वामनदादा असं लिहितात की बांधित होता मस्जिद इथे आणि त्या तिथे मंदिर. काय लिहितात? बांधित होता मस्जिद इथे आणि त्या तिथे मंदिर. मंदिर कुणाचं आहे? शिवाजी महाराजांचा जो धर्म आहे त्या धर्माचं मंदिर आहे. पण मंदिर कुठं बांधलं? दूर बांधलं. मस्जिद कुठं बांधली? जवळ बांधली. हा जो विचार आहे ना, तो विचार आपण स्वीकारला पाहिजे. म्हणजे बऱ्याचदा आपल्याला असा प्रश्न पडतो की अलीकडच्या काळामध्ये आमच्या समोर कोणी आदर्श नाहीये. पण मित्रांनो, आपल्याला इतिहासामध्ये डोकावून पाहायचं नसतं, इतिहासातलं वास्तव आपल्याला जाणून घ्यायचं नसतं. कारण असंख्य अशा गोष्टी असतात की ज्या अवतीभोवती घडताना आपल्याला दिसतात, आणि त्या गोष्टींवरती विशेषतः व्हर्च्युअल जे आहे ना, त्या व्हर्च्युअल गोष्टींवरती आपण विश्वास ठेवतोय आणि त्या माध्यमातून आपली अतिशय चुकीच्या पद्धतीनं वाटचाल सुरू आहे. कारण सध्याच्या काळामध्ये जे काही विविध जाती आणि धर्मांच्या संदर्भामध्ये वातावरण निर्माण झालेलं आहे, यावरचं जर उत्तर काय असेल तर ते मला वाटतं तुमच्यामध्ये आहे. तुमच्यामध्ये ते सामर्थ्य आहे. त्याचं कारण असं आहे की मी सतत सांगतोय, शिवजयंती आली, 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, भीम जयंती आली की तरुण काय करतात? गाड्यांना झेंडे लावायचे, हातात डोक्याला त्या प्रकारच्या त्या रंगाच्या पट्ट्या बांधायच्या, रस्त्यावरून गाड्यांची एक फेरी काढायची आणि रस्त्यावरून ओरडत निघाली. हा आदर्श दिला या महामानवांनी आपल्याला. आणि त्या ठिकाणी जर समजा एखादी महिला भगिनी कुठेतरी रस्त्याच्या मध्यभागी येत असेल तर तिच्या अवतीभोवती ओरडताना ही मुलं पाहिली. हे असं का घडावं? शिवरायांचा हा दृष्टिकोन होता का? तर निश्चितच नाही. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मित्रांनो तुमच्यासाठी आहेत, आणि तुम्ही डोळे उघडा आणि स्वतःच्या मनाला जे योग्य वाटतं बौद्धिक दृष्टिकोनातून या सगळ्या गोष्टींचा विचार करा. या दृष्टीने या व्याख्यानमालांचं आयोजित केलेलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आयोजित 2 दिवसीय नरहर कुरुंदकर व्याख्यानमालेतील छत्रपती शिवाजी महाराज वसा आणि वारसा या विषयावरील भाषणाचा संपादित अंश आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्ते समरजित ठाकूर, निर्मिती सहाय्य धनंजय ब्रह्मपूरकर. Thank you.